नमस्कार मित्रांनो, पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक महाराष्ट्रातील नव्हेच तर अखंड भारताची अस्मिता असणारा हेळवी हा विषय घेऊन आपल्या समोर हा पॉडकास्टचा कार्यक्रम आयोजित केलाय. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या जवळ हे खास कर्नाटकहून हेळवी आल्यात, तर त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव हनुमंत सिद्धप्पा हेळवे. राहताय कुठं तुम्ही? मुक्काम पोस्ट मोरब, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव, बर, म्हणजे कर्नाटकचे आहात तुम्ही. कर्नाटक. आणि साधारण किती वर्षापासून, किती पिढ्यांपासून हा तुमचा व्यवसाय आहे? हे आमचे एक 4-5 पिढींचे व्यवसाय आहे. म्हणजे आता हेळवी मुळात हा कन्नड शब्द आहे. हा. हेळवी म्हणजे हा कन्नड शब्द हा आहे. कन्नड शब्द. म्हणजे नेमका त्या शब्दाचा अर्थ काय होतोय? कन्नड म्हणजे आमचं पूर्वी देवतत्व वंशावळी मोडी शाळा होते ना, कन्नडमध्ये किंवा मराठीमध्ये सांगायचं आम्ही वाचन. साधारण आता तुम्ही बरेच महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात बऱ्याच ठिकाणी तुम्ही जात असता. कोणकोणत्या भागात तुमची हेळवीची कुळं आहेत? बरं, मग आमच्याकडं म्हटलं तर हे मिरज तालुक्यात गाव आहेत. साधारण किती गावातली किती लोक तुमच्याकडे आहेत? आमच्याकडे आहे ते 5-7 गाव आहेत. बर. थोडं घर आहेत आपल्या. प्रत्येकांचं गावातलं कुळं वाटून असते आपल्यात. काय काय आमचं वाढवलं, काय घर मागत आल्यात तेवढं आम्ही मागत असतो. आणि आता हे तुमचं जो हेळवी व्यवसाय आहे, या निमित्तानं तुम्ही वर्षातले काही महिने फिरत असता, पण इतर वेळी तुमची काही शेती वगैरे कसा धंदा असतो, जोडधंदा काय असतो तुमचा नेमका? आम्ही 6 महिने हे व्यवसाय करतो आम्ही फिरून. तर 6 महिने झाल्यानंतर गावाकडे जातो. शेती वगैरे आहे आपलं, थोडं आहे. हेळवी ही तुमची जी जमात आहे, तर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. कारण बरेच जे आता शिवाजी महाराजांची वंशज आहेत, त्यांची वगैरे कोळी सांगणारे मोठमोठे हेळवे आहेत, सिंधिया घराण्याची हेळवे आहेत. अशी तुमच्याकडे एखादं घराणं, कोणतं मोठं घराणं असं आहे का ज्यांचं तुम्ही हे सांगताय? ते मोठं घराणे म्हटलं तर घोरपडे वगैरे आहे. म्हणजे घोरपडे म्हणजे मुधोळचे घोरपडे? हा, मुधोळचे घोरपडे. बर. त्यांच्याकडे तुमचं जाणं येणं असतंय? हा, पूर्वी येणं जाणं आहे. बर. तिथं घरा पोटून पर गावाला आहे ते तिकडे जातात. आता बऱ्यापैकी जे हेळवे आपण बघतोय, हे साधारण रायबाग साईडचेच लोक आहेत. तर रायबागला आणि तुमचे भावकीत वगैरे अशी लोक काम करतात का? हा व्यवसाय आमचं हेळवी अजूनपर्यंत चालवत आहे. मग वडील आजोबा हे सगळं आमचं परंपरा हे चालवत आतापर्यंत चालत आहे. बरोबर आहे. पोरं वगैरे शाळा शिकून आमचं व्यवसाय आहे अजून करत. मुळात आता कसं आहे, जर हे जो तुमचा हेळवी समाज आहे, तर हा हेळवी समाज तसा सुशिक्षितच म्हणावा लागेल. कारण का, ज्यावेळी कोणाला लिहायला वाचायला येत नव्हतं, तेव्हापासून तुम्ही वाचू शकताय, लिहू शकताय. बरेच जे रेकॉर्ड्स आहेत ते तुम्ही जे जतन केलेत, आणि तर अशा रेकॉर्ड्स मध्ये काही मोडी उल्लेख असतात, ते मोडी पण तुम्हाला जमत असणार. मोडी आमचे लोक आहेत, अजून वाचणारे लोक आहेत. मग आता तुमचं लिखाण मराठीत आहे? आता आपलं लिखाण मराठी आहे. बर. वडिलांचे कन्नड होते. अजून कोणीतरी आमच्या तुम्ही अजून मोडी वाचणारा लोक आहेत अजून. बर. जुनं माणसं. आणि साधारण ह्या मिरज भागात आल्यानंतर तुमचा मुक्काम वगैरे कुठं असतो काय? मुक्काम म्हटलं तर इकडे बेडग, आरग, एरंडोली, खंडेराजुरी, सलगर, बेळंकी, कवटेमंकाळ अशा ह्या भागात असते आमचं. तुमची मुक्कामाची सोय वगैरे कशी असते? मुक्कामाचं म्हटलं तर आमचं तिथं रहितांच्या घरापुढं आम्ही राहतो. ते पाण्याची सोय वगैरे आम्हाला करून देतात. कुटुंब आमचं हेळव्यांचं 4-5 कुटुंब असते आमचं. 4-5 हेळवे, मग त्यांचे घर कुठं आहे ते जातात फिरायला. 4-5 गाड्या आमचं संघ असते. बरोबर. मग साधारण तुमचा टेम्पोत सगळा संसार असतो? पहिला बैलगाडी होते, आता टेम्पो वगैरे आमचं लोक घेतल्यात. मग आता त्या टेम्पोच्या जवळ तुम्ही पाल वगैरे उभा करून चुलीवर वगैरे सगळं स्वयंपाक करून अजूनही तुम्ही पारंपरिक पद्धतीने तुमचं जीवन हे करताय. त्यामध्ये पावसाळ्यात वगैरे तुम्हाला अडचणी बऱ्याच येत असतील? भारी येते, पाऊस पाणी आला जरा पाणी ताडपत्रावर टेम्पो वगैरे घालून, टेम्पोवरनं घालून. तर तुमची मुलं बाळ वगैरे आता काय शिक्षणाच्या प्रवाहात आहेत का, ते पण हेच करतात? ते अजून शाळा शिकायला पोरं. बर. तुमच्या मुलांनी सुद्धा ही परंपरा पुढे जतन करावी अशी तुमची इच्छा आहे का? हा आहे. नोकरी व्यवसाय सांभाळून हे सुद्धा त्यांनी करावं असं तुमचं मत आहे?
काय नोकरी लागला ना लागला नाही तरी हे व्यवसाय आमचा हाय चालू आहे. ह्या व्यवसायातनं तुम्हाला तुमचा प्रपंच चालवणे इतके आर्थिकदृष्ट्या तुम्ही सोबत होऊ शकता का? देतात रहित लोक देतात, म्हणजे शेतकरी देतात, धान्य देतात, का कपडे पेहराव देतात, काय बाबा लग्न झालं मुलं झालं तर कोण भांडी वगैरे का जनावर देतात. मग आता एकंदरीत तुम्ही बऱ्याच गावांमध्ये तुम्ही फिरत असता. फिरताना बऱ्याच पद्धतीची तुम्हाला लोक भेटतात. तर त्यामध्ये विशिष्ट असा एखादा तुम्हाला अनुभव वगैरे असा काय? हाय आम्ही प्रत्येक जातीचं वाचन आम्ही करतो ते. प्रत्येक जातीचं प्रत्येकाचं वाचन आमचं करतो. आता साधारण महाराष्ट्रातील 18 पगड 12 बलुतेदार समाजातील तुमच्याकडे रेकॉर्ड असतील. तर त्यामध्ये कोणकोणत्या समाजाचे साधारण तुमच्याकडे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत? आमच्याकडे कोष्टी समाज आहे, शिंपी समाज, मराठाचा समाज कमी, धनगर समाज आहे, काय जैन लोक आहेत, म्हणजे एकंदरीत सर्व समाजातील हरिजन समाज, मांग समाज, सगळ्या जातीचं टोटल आहे. म्हणजे सर्व समाजातील बऱ्यापैकी लोकांचे थोडे थोडे रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. आता हे एवढ्या वर्षीचे रेकॉर्ड सगळे जतन करणं म्हणजे थोडंसं आव्हानच आहे. तर ते जतन करण्यासाठी विशेष असं ते काय तुम्हाला काळजी घ्यावी लागते का तुमच्या वयांची? वयांचं आमचं कसं आहे, पावसाळा पाण्यात जरा जपून ठेवावं लागतंय. आम्ही फिरायला गेलं तर वया आम्ही रहिताच्या घराला जाऊन त्यांचं घर मागून घराकडे आल्यावर आणि वय पेटीत घालून ठेवावं लागते आम्हाला. जतन ते करायला लागते वया. आता ही साधारण वही भरल्यानंतर तुम्ही नवीन वहीची वगैरे खरेदी किंवा तयार कसं करताय नेमकं वय नवीन आम्ही ते तयार केलेल्या वया मिळतात, बेळगाव वगैरे पुणे वगैरे मिळतात. ते नवीन वही घेऊन आम्ही तिच्यात उतारे तिच्यात लिहून काढायला लागते. म्हणजे परत सगळं उतरून काढताय? परत उतरून काढायला लागतं. बरोबर, म्हणजे फार मोठं काम आहे एकंदरीत ते लिहून काढायला लागते. आणि बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होतोय की तुम्ही असंच फिरत फिरत जाताय आणि गेल्यानंतर एखाद्या गावात तुमचं जे दरवर्षीच तुम्ही वाचन करणारं कुळ असते, तर ते कुळ घर सोडून कुठं तर स्थलांतरित झालेलं असते. मग ते तुम्ही माहिती कशी घेऊन तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता? आणि त्यांच्या मूळ बुडक्यात गेल्या तर त्यांचा भाऊबंद विचारतो, हे माणूस कुठे गेला, हा मग ह्या गावात आता रहिवासी आहे म्हणतात. मग तिथनं पत्ता घेऊन तिथं जायला लागते. असं मग तुम्हाला फार लांब लांब जायला लागत असं एकंदरीत? काय पुणे मुंबई माणसं आलं तर त्या गावाकडे भेटतात सुट्टी. साधारण विशेष असं दिवाळीला किंवा सणावाराला तुम्हाला लोक भेटतात म्हणून त्यावेळेस तुम्ही बाहेर पडता. बरोबर. आणि साधारण आता तुम्ही किती वर्ष झालं हा व्यवसाय सांभाळताय? हे आता आम्ही एक 15 वर्ष झाला हे व्यवसाय करतो. म्हणजे तुम्ही स्वतः 15 वर्ष आमचं वडील करत होते. वडिलाचा वर आमचा आजोबा करत होता. आता तुम्ही आमच्या घरी भेट दिलाय आज, तर आमच्या मुळीक परिवाराबद्दल थोडक्यात तुम्ही जरा कुळी तुमच्या स्टाईलनं वाचून दाखवलं तर खूप सांगू की वाचन. मग ते म्हणजे आमचे प्रेक्षक त्या निमित्तानं बघतील नेमकी तुम्ही कशी ती कला अवगत ठेवली वगैरे. सांगू. तुमचं म्हटलं तर बघा इकडे मुलिकांचा बघा इकडे म्हटलं तर हिरवी 17 पिढ्याचं जाती कुळी हिरवी सांभाळून ठेवले. बघा तुमचं मूळ गादी मूळ ठिकाण म्हटलं तर तुमचं अज्जपंज इसवी सन 1426 पासून हिरवी जात कुळी सांभाळून ठेवले. मूळ तुमचं गाव मूळ ठिकाण म्हटलं तर नगर जिल्हा मुंगी पैठण गावचं देसाई. मुंगी पैठण गावचं देसाई मानपण करत होतं. त्यावेळेस तिघजण भाऊ त्यांनी संताजी, बाबाजी आणि शहाजी असे तिघजण भाऊ त्या मुंगी पैठण गावचं देसाई मानपण करत होते. त्यावेळेस म्हटलं तर घोषातलं कुळी बायका बैर पडायचं नाही, डोक्यावरनं पाणी आणायचं नाही, मोतर चालायचं नाही, असं घोषातलं कुळी. अकबर बादशाह लोक येऊन घरचं शेत चारा चावडी फळ मागू लागले. चावडी फळ खरं पिटणं म्हणून एका दिवशी हे लोक चावडी फळा घेतल्यासो जाणार नाहीत म्हणून वाड्यामध्ये बोलवून दरवाजा बंद करून 4 संधी शिपाईशी मारून जिन्या पिवा टाकून तेथून गाव सोडले. तुमचं अज्जपंज तिघन भाऊ तिने घर जमीन गैड लोकांना दान करून घोड्यावर बसून पंचवर्णाच्या घोड्यावर बसून जागोजा कुस्ती करत
कापूस खेडला आलं बघा. कापूस खेडचं मुळीक पाटील झालं. कापूस खेडचं मुळीक पाटगी मानपण करून तिथं बेंद्र कर आलं. बेंद्राच्या कर बदल शनी कुलकर्ण्या तक्रार करून ते गावी सोडून टोपला आलंय बघा. टोपचं मुळीक पाटील झालंय. टोपचं मुळीक पाटगी मानपण करून एक बोडका एक हिस्सा बघा शिरोळा गेला आणि एक बोडका बघा तुमचा अजपंज कर्नाटकात विजापूर जवळ धुमनाळला आला बघा. धुमनाळचं सुखवस्ती पण करून तिथनं निघून कलबलगी गावाशी येऊन आडनाव तुमचं मुळीक झालं. 96 कुळी मराठा. आणि तुमचं कुळसाम देव म्हटलं तर ज्योतिबा देव आणि देवी तुळजाभवानी कुलदेवी झालाय. गोत्र तुमचं गौतम ऋषी गोत्र. लग्नकार्य देवक पंचपालव पूजने. मंत्र गायत्री मंत्र वेद ऋग्वेद विजय शास्त्र तलवार. तुमचं मूळचं नाव वंशावळी मूळ आला बाबाजीराव मुळीक. बाबाईचा म्हटलं तर बघा इकडं कुशाबा मुळीक. कुशाबाचा आप्पासाहेब मुळीक. आप्पासाहेबचं रावजी मुळीक. रावजीचं बघा नानासाहेब आणि बाजीराव मुळीक. नानासाहेबचं आप्पासाहेब मुळीक. आप्पासाहेबचं इकडं शिवाजीराव आणि रामकृष्ण मुळीक. आणि शिवाजीरावांचं म्हटलं तर इकडं आकाश मुळीक. आणि तुमचं रामकृष्णाचं प्रसाद आणि सुशांत मुळीक. प्रशांत आणि सुशांत म्हणजे आम्ही स्वतः. हा स्वतः असं तुमचं सांभाळून ठेवलं. तर मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या ह्या आमच्या मुळीक परिवाराच्या कुळीबद्दल वर्णन केले. आणि हे सगळे रेकॉर्ड्स इतके दुर्मिळ आहेत की पुन्हा होणे शक्य नाही. कारण मुंगी पैठण पासून आमचा हा आता सध्या कर्नाटकातील जे आमचं मूळ गाव आहे तिथपर्यंत सगळा प्रवास यांनी उलगडलाय. आणि ह्या जे हेळवी महाराज आहेत यांनी खरंच म्हणजे अशा पद्धतीने सुंदर कार्य करत राहावं अशी मी त्यांना प्रार्थना करतो. आणि आमच्या ह्या चॅनेलमधील हा आजपर्यंत सगळ्यात वेगळा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.